नमस्कार मित्रांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशचे 125 रूल्स बघणार आहोत. या रूल्सचा तुम्हाला इंग्लिशमध्ये भरपूर फायदा होणार आहे. या रूल्सवरच इंग्लिश ग्रामर डिपेंड आहे. एक्झाम कुठली पण असो, येणारी आगामी परीक्षा तलाठी, नगर परिषद, तसेच नवी मुंबई महानगरपालिका आणि नोंदणी व मुद्रांक विभाग, कुठली पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो, जिथे इंग्लिश विचारले जाते तिथे हे इंग्लिशचे 125 रूल्स अतिशय महत्वाचे आहे. इंग्लिश ग्रामरसाठी हे 125 रूल्स खूपच महत्वाचे आहे. हे जर तुम्ही प्रॉपर करून गेले तर तुमचे मार्क्स जाणार नाही. तर बघा, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. बघा, रूल नंबर 1 काय? क्वेश्चन नंबर 1, माधुरी विल गेट यू अ न्यू पेअर ऑफ जीन्स ऑन युअर बर्थडे. विल इथे पाहिजे आणि डॉट 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 इथे आहे. असं आहे, माधुरी विल गेट यू अ न्यू पेअर ऑफ जीन्स ऑन युअर बर्थडे. तर बघा विद्यार्थ्यांनो, रूल नंबर 1 काय म्हणतो? जिथे पण शाल, शुड, कॅन, कुड, विल, वुड, मे, मस्ट, माइट, आउट टू, नीड टू, यूज टू, म्हणजे हे सर्व मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. कोणत्या? मॉडल ऑक्झिलरी वर्ब. यांच्या बरोबर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येत असते. काय येत असते? क्रियापदाचं पहिलं रूप. तर बघा काय आहे, विल सोबत काय येणार? क्रियापदाचं पहिलं रूप काय? गेट, गॉट, गॉटन. V1, V2, V3 आणि हे V4 आहे क्रियापदाचं चौथं रूप. तर बघा, विल हे जेवढे पण मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे, किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, जेवढे पण मॉडल ऑक्झिलरी वर्ब असतात त्यांच्यासोबत नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येत असते. तर काय येणार? माधुरी विल गेट यू अ न्यू पेअर ऑफ जीन्स ऑन युअर बर्थडे. समजलं? टॉम गेट द मेल लास्ट वीक. बघा इथे आता काय देणार? तर बघा काय सांगितलंय? लास्ट वीक. लास्ट वीक म्हणजे झालेला आहे. झालेला आहे तर काय येणार? सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स. आणि सिंपल पास्ट टेन्स साठी क्रियापदाचं कोणतं रूप वापरतात? V2. लास्ट वीक आहे. बघा, लास्ट हा शब्द दिसला, लास्ट वीक, लास्ट मंथ, लास्ट इयर, तर काय घ्यायचं? सिंपल पास्ट टेन्स V2 घ्यायचं. तर V2 काय येत असते? गेट, गॉट, गॉटन. तर काय ना? टॉम गॉट द मेल लास्ट वीक. समजलं? क्वेश्चन नंबर 3 आहे, आय विल नॉट बी एबल टू माय वर्क ऑन टाइम. बघा आता काय काय घ्यायचं? जेव्हा कधी वाक्यात टू दिसला तर टू सोबत नेहमी काय येत असते? क्रियापदाचं पहिलं रूप. क्रियापदाचं पहिलं रूप याला काय म्हणतात? इन्फिनिटिव्ह. याला काय म्हणतात? इन्फिनिटिव्ह. क्रियापदाचं पहिलं रूप टू सोबत. तर पहिलं रूप काय? कम्प्लिटेड, कम्प्लिटिंग हे चौथं रूप आहे. हे दुसरं. कम्प्लीट हे पाचवं रूप आहे. जेव्हा यस लागते क्रियापदाला, एस हा प्रत्यय लागतो तर काय होत असते? ते सिंगुलर होत असते. काय होत असते? सिंगुलर. आणि त्याला V5 म्हणतात. बघा, कम्प्लीट हा काय? V1 आहे. कम्प्लीट काय? V1. तर काय ना? आय विल नॉट बी एबल टू कम्प्लीट माय वर्क ऑन टाइम. समजलं? काय आहे? रूल नंबर 3, 2 + V1. आता रूल नंबर 4 काय म्हणतो? बघा, दे आर ऑन ए टूर ड्युरिंग समर वॅकेशन. ते लोक टूरला गेले ड्युरिंग समर वॅकेशन. ठीक आहे. तर बघा, जेव्हा कधी एम, इज, आर टू बी चे रूप असले, टू बी चे म्हणजे काय? एम, इज, आर, वॉज, वेअर, हे जर शब्द असले, हे जर शब्द असले तर याच्यासोबत नेहमी काय घ्यायचं? क्रियापदाचं चौथं रूप. क्रियापदाचं चौथं रूप ऍक्टिव्ह वॉइस मध्ये. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये. ठीक आहे, ऍक्टिव्ह वॉइस असेल तर.
तर बघा इथे काय ॲमिझार, वॉज वेअर असे शब्द असले तर काय घ्यायचं, क्रियापदाचं चौथं रूप. तर काय आहे ना, गोईंग. दे आर गोईंग ऑन ए टूर ड्युरिंग समर वॅकेशन. दे आर गोईंग ऑन ए टूर ड्युरिंग समर वॅकेशन. सी हॅज इन द ब्लँक फॉर सी हॅज इन द बँक फॉर 5 years. बघा इथे काय टू हॅव सोबत काय घ्यायचं म्हणते, क्रियापदाचं तिसरं रूप. तर टू हॅव चे रूप कोणते असतात, हॅज, हॅव, हॅड. यांच्यासोबत नेहमी काय घ्यायचं, क्रियापदाचं तिसरं रूप ऍक्टिव्ह वॉइस मध्ये. ठीक आहे, ऍक्टिव्ह वॉइस मध्ये घ्यायचा. शी हॅज इन द बँक फॉर 5 years. हॅज, हॅज सोबत क्रियापदाचं तिसरं रूप कोणतं आहे, वर्क. कोणते आहे, वर्क. हे तर काय येणार, सी हॅज वर्क इन द बँक फॉर 5 years. रूल नंबर 5. बघा मित्रांनो, हे रूल्स अतिशय महत्वाचे आहे. तर हे रूल्स एकदम तोंडपाठ करून ठेवा, कायच्या नंतर काय येते. तर तुम्हाला इंग्लिश काही येत नसेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इंग्लिश यायला सुरुवात होणार. इंग्लिश ग्रामर तुम्हाला अतिशय इझी जाणार. बघा, आय हॅव नेव्हर बी टू पॅरिस टू विजिट द आयफिल टॉवर. बघा टू हॅव सोबत काय घ्यायचं सांगितलं होतं आपण, क्रियापदाचं तिसरं रूप. काय आहे इथे, हॅव. हॅव काय, प्लुरल. क्रियापदाचं तिसरं रूप काय, बी, बीन, बीन, बीन. V1, V2, V3 आणि एक आहे V4. याचं V5 आहे का, नाही. याचं V5 नाही. तर बघा बीचं तिसरं रूप काय असते, बीन. तर काय येणार, आय हॅव नेव्हर बीन टू पॅरिस टू विजिट द आयफिल टॉवर. समजलं. क्वेश्चन रूल नंबर 7 आहे, डे द बस टू वर्क ॲट 8 o'clock एव्हरी डे. बघा एव्हरी डे, एव्हरी डे हा शब्द दिसला तर नेहमी काय घ्यायचं, सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये क्रियापदाचं कोणतं रूप वापरतात, V1 किंवा V5. V1 काय, V5 काय असते, क्रियापदाला यस लागलेला असतो म्हणजे सिंगुलर फॉर्म. आणि V1 म्हणजे काय असते, प्लुरल फॉर्म. आता बघा सब्जेक्ट काय आपला, डे. डे काय आहे, प्लुरल आहे. डे काय, प्लुरल सब्जेक्ट आहे. तर वर्क सुद्धा काय आहे ना, प्लुरल. तर काय आहे ना, कॅच, V1. कॅचेस काय झालं, सिंगुलर सब्जेक्ट, V5. तर काय आहे ना, दे कॅच द बस टू वर्क ॲट 8 o'clock एव्हरी डे. तो बस पकडतो कधी, 8 वाजता, दररोज. तो दररोज 8 वाजता बस पकडतो. रोज होणारी घटना सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगायची. बघा द प्लांट्स अराउंड द सन. बघा काय असते, युनिव्हर्सल ट्रूथ. युनिव्हर्सल ट्रूथ किंवा सायंटिफिक ट्रूथ. तर हे नेहमी कशाने दाखवायचं, सिंपल प्रेझेंट टेन्सने. सिंपल प्रेझेंट टेन्सने दाखवायचं. तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय होत असते, V1 किंवा V5 चा यूज होत असते. तर बघा द प्लॅनेट्स अराउंड द सन. सब्जेक्ट काय, द प्लॅनेट्स. प्लॅनेट्स काय, प्लुरल आहे. सब्जेक्ट प्लुरल तर वर्क प्लुरल. तर प्लुरल साठी काय ना, हा काय, हा येणार का, रिव्हॉल्व. नाही, V2 V3 आहे. आर रिव्हॉल्विंग, हा ING फॉर्म. हॅज रिव्हॉल्व, थर्ड फॉर्म. तर काय येणार, रिव्हॉल्व. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन. काय आहे, क्रियापदाचं पहिलं रूप. सब्जेक्ट प्लुरल, वर्क प्लुरल. वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस. सॉरी, इथे ॲट पाहिजे. ठीक आहे, वॉटर फिल इन द ब्लँक्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. बघा पाणी 100 डिग्री तापमानाला बॉईल होते. काय आहे, सायंटिफिक ट्रूथ आहे. सायंटिफिक ट्रूथ साठी आपण काय करतो, सिंपल प्रेझेंट टेन्स V1 किंवा V5 घेत असतो. वॉटर काय, वॉटर काउंटेबल नाऊन आहे का, मोजता येतो का, नाही. तर हा काय, अनकाउंटेबल नाऊन. याला मोजता येत नाही. एक वॉटर, एक वॉटर, दोन वॉटर, तीन वॉटर म्हणतो का, नाही. तर हा काय झाला, अनकाउंटेबल नाऊन. तर याच्यासाठी काय ते, तर हा काय झाला, याला
प्लस समजल्या जाते. तर सिंगुलर नाउन साठी सिंगुलर वर्ब तर काय ना बॉईल्स V5. बघा जेव्हा क्रियापदाला यस लागते तर ते होत असते सिंगुलर क्रियापद आणि नावाला जेव्हा क्रियापद यस लागते तर नाऊन प्लुरल होत असते. लक्षात ठेवा. जसं नाऊन काय स्टुडंट, स्टुडंट हे काय नाऊन आहे तर हे झालं सिंगुलर आहे, पण याला यस लागला तर हा काय झाला प्लुरल. पण क्रियापद बघा हा प्ले आहे, प्ले म्हणजे क्रियापद आहे तर हा काय झाला सिंगुलर आहे, सिंगुलर आहे एकवचनी. पण जर क्रियापदाला यस हा प्रत्यय लागला, सॉरी प्ले काय क्रियापद तर हा काय प्लुरल आहे, प्लुरल. पण जर क्रियापदाला यस प्रत्यय लागला तर तो काय होत असतो सिंगुलर, उलट असते. ठीक आहे. तर काय ना वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. बॉइल्स का घेतलं, V5 का घेतलं, कारण की वॉटर अनकाउंटेबल नाऊन आहे म्हणजे सिंगुलर आहे. रूल नंबर 10 आहे जॉन ॲट एव्हरीथिंग. जॉन प्रत्येक गोष्टीला हसत असतो. तर जॉन काय सिंगुलर आहे की प्लुरल आहे. बघा नेहमी सब्जेक्ट चेक करायचं, प्लुरल आहे की सिंगुलर आहे. जॉन कसं आहे सिंगुलर तर सब्जेक्ट काय आहे ना सिंगुलर, लॉफ्स. जॉन लाफ्स ॲट एव्हरीथिंग. जॉन प्रत्येक गोष्टीवर हसत असतो. माय फ्रेंड्स प्ले द गिटार. बघा काय ना प्लेचा कोणता फॉर्म आहे ना माय फ्रेंड्स म्हटलंय. काय म्हटलंय माय फ्रेंड. सब्जेक्ट काय सिंगुलर आहे की प्लुरल आहे, सब्जेक्ट प्लुरल, फ्रेंड्स यस लागलाय प्लुरल. तर वर्ब सुद्धा काय येणार प्लुरल. तर काय येणार प्ले. माय फ्रेंड्स प्ले द गिटार. हा काय झाला V1, V1च येणार कारण की हा प्लुरल वर्ब आहे आणि यस लागला म्हणून हा काय झाला सिंगुलर वर्ब. इज येणार का, इज येणार का नाही. हॅज येणार का नाही. हे काय सिंगुलर वर्ब आहे, सिंगुलर आहे. फक्त एकच इथे प्लुरल आहे प्ले. बघा बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. बघा रूल नंबर 12 आहे. काय म्हणते राज ॲज वेल ॲज हिज फ्रेंड टू पॅरिस. राज ॲज वेल ॲज हिज फ्रेंड टू पॅरिस, गॉन टू पॅरिस. बघा जेव्हा कधी दोन सब्जेक्ट ॲज वेल ॲज नी जोडले असेल, दोन सब्जेक्ट कोणते हा राज सब्जेक्ट 1 आणि हिज फ्रेंड हा का झाला सब्जेक्ट 2. बघा ॲज वेल ॲज, विथ, अलॉंग विथ यांनी जर दोन सब्जेक्ट जोडले असेल तर क्रियापद सब्जेक्ट 1 नुसार घ्यायचं. क्रियापद कसं घ्यायचं पहिल्या सब्जेक्ट नुसार क्रियापद घ्यायचं. तर पहिला सब्जेक्ट कोण आहे राज, प्लुरल आहे की सिंगुलर आहे तर हा आहे सिंगुलर. तर वर्ब सुद्धा काय ना सिंगुलर. हॅव काय प्लुरल, हॅज काय सिंगुलर हा येऊ शकते. आर प्लुरल. गॉन हा झाला V2 तर हा येणार का नाही, येऊ शकतो पण जर समोर पास्ट टेन्स शो होत असेल तर. इथे पास्ट टेन्स शो होत आहे का नाही तर काय हॅज गॉन. राज सिंगुलर, वर्ब सिंगुलर, हॅज गॉन. ॲज वेल ॲज, विथ, अलॉंग विथ यांनी जर दोन सब्जेक्ट जोडले असेल तर क्रियापद नेहमी पहिल्या कर्त्यानुसार घ्यायचं. रूल नंबर 13 आहे आयदर दी गर्ल्स और दी बॉय, सॉरी आयदर दी गर्ल्स और दी बॉय द प्रोजेक्ट. सांगा बघा जेव्हा कधी सेंटेन्स आयदर और, नायदर नॉर, आयदर और नायदर नॉर, आयदर और नायदर नॉर नी जर दोन सब्जेक्ट जोडले असेल, सब्जेक्ट 1 सब्जेक्ट 1 इकडे सब्जेक्ट 2 सब्जेक्ट 2 तर क्रियापद नेहमी सब्जेक्ट 2 नुसार घ्यावे. क्रियापद कसं घ्यायचं सब्जेक्ट 2 नुसार क्रियापद घ्यायचं, याच्यानुसार घ्यायचं. सब्जेक्ट 2 नुसार क्रियापद घ्यायचं. इथे काय सब्जेक्ट 2 द बॉय. बॉय काय सिंगुलर आहे की प्लुरल आहे, सिंगुलर आहे, सिंगुलर सब्जेक्ट तर सिंगुलर वर्ब येणार.
हॅव प्लुरल आहे. शाल येणार का? शाल सोबत बघा, शाल सोबत V1 येते, तर हा पर्याय नाही येणार. हॅज आहे का? हॅज सिंगुलर आहे, येऊ शकते. कंप्लीट नाही, हा तर काय व्ही, हा काय झाला? प्लुरल वर्ब आहे. कंप्लीट काय? प्लुरल वर्ब आहे, तर हा सुद्धा नाही येणार. तर काय येणार? हॅज. आयदर द गर्ल और द बॉय हॅज कम्प्लिटेड द प्रोजेक्ट. बघा, सब्जेक्ट बॉय आहे, सिंगुलर आहे, तर वर्ब सुद्धा सिंगुलर. रूल नंबर 14 आहे, द प्राइस ऑफ गोल्ड वीक्स थ्रू द रूफ इन द लास्ट 2 वीक. हा वीक इथे नाही पाहिजे. इन द लास्ट 2 वीक्स द प्राइस ऑफ गोल्ड हॅज थ्रू द रूफ इन द लास्ट 2 वीक. बघा, जेव्हा कधी ऑफ प्रेपोजिशनच्या आधी सब्जेक्ट असतो, प्रेपोजिशनच्या आधी काय असते? सब्जेक्ट. हा सब्जेक्ट आणि इकडे जे असते ते ऑब्जेक्ट असते. तर सब्जेक्ट काय? द प्राइस. प्राइस कसा आहे? सिंगुलर आहे की प्लुरल? प्राइसेस असतात, तर हा झाला असता प्लुरल सब्जेक्ट. प्लुरल सब्जेक्ट. पण प्राइस काय? सिंगुलर, तर वर्ब सुद्धा काय आहे ना? सिंगुलर. तर बघा, हॅव प्लुरल आहे, हॅज सिंगुलर आहे, हॅज सुद्धा सिंगुलर आहे, हॅज सुद्धा काय? सिंगुलर. हा येऊ शकतो. गो येणार का? नाही, प्लुरल आहे ते. आणि आपण काय म्हटलंय? हॅज सोबत काय असते? क्रियापदाचं तिसरं रूप. गो, वेंट, गॉन. गोइंग येणार का? नाही. तर काय येणार? हॅज गॉन. द प्राइस ऑफ गोल्ड हॅज गॉन थ्रू द रूफ इन द लास्ट 2 वीक्स. सोन्याचे भाव शेवटच्या 2 हप्त्यामध्ये खूप वाढले आहे. तर काय येणार? सिंगुलर. कुठे? हॅज. हॅज गोइंग नाही, हॅज सोबत क्रियापदाचं तिसरं रूप, म्हणून गॉन येणार. समजलं? रूल नंबर 15 आहे, द बॉय ॲट द डोअर माय कझन. बघा, काय सांगितलं? प्रेपोजिशन, त्याच्यानंतर काय असते? हा ऑब्जेक्ट, हे ऑब्जेक्ट असते, आणि त्याच्या आधी काय असते? सब्जेक्ट. बॉय काय? सिंगुलर, तर वर्ब काय ना? सिंगुलर. हॅव प्लुरल, वेअर प्लुरल, आर प्लुरल, तर काय येणार? इज. द बॉय ॲट द डोअर इज माय कझन. सिंगुलर सब्जेक्ट, सिंगुलर वर्ब. लक्षात ठेवा, प्रेपोजिशनच्या आधी नेहमी सब्जेक्ट असते आणि प्रेपोजिशनच्या नंतर ऑब्जेक्ट असते. नायदर ऑफ द टू कार्स ओपन. बघा, आयदर ऑफ, नायदर ऑफ, ईच, एव्हरी या शब्दानंतर नेहमी क्रियापद नेहमी सिंगुलर घ्यायचं. क्रियापद नेहमी सिंगुलर घ्यायचं, कारण की हे सब्जेक्ट आहे आणि हे नेहमी सिंगुलर असतात. सिंगुलर सब्जेक्ट आहे. नायदर, आयदर, ईच, एव्हरी याच्यानंतर नेहमी क्रियापदाचं सिंगुलर रूप घ्यायचं. आर काय? प्लुरल आहे, कटर. हॅव प्लुरल, इज सिंगुलर, वेअर प्लुरल, तर काय येणार इथे? इज. आयदर ऑफ द टू कार्स इज ओपन. सॉरी, नायदर ऑफ द टू कार्स इज ओपन. रूल नंबर 17 आहे, अ ब्लॅक अँड अ व्हाईट कॅट, सॉरी, अ ब्लॅक अँड अ व्हाईट कॅट ऑन दी टेबल. बघा विद्यार्थ्यांनो, आर्टिकलचा रूल काय म्हणतो? एक आर्टिकल बरोबर एक सब्जेक्ट, दोन आर्टिकल बरोबर दोन सब्जेक्ट, तीन आर्टिकल बरोबर काय असते? तीन सब्जेक्ट. म्हणजे जेवढे आर्टिकल तेवढे सब्जेक्ट, जेवढे आर्टिकल तेवढे सब्जेक्ट. तर बघा, एकच आर्टिकल आहे. किती आर्टिकल आहे? तर सब्जेक्ट कसला असणार? हा सिंगुलर सब्जेक्ट. अ ब्लॅक अँड व्हाईट कॅट, म्हणजे जी मांजर काळी आहे तीच पांढरी आहे. म्हणजे बघ, मांजर असते एक काळा आणि पांढऱ्या कलरची असते, दोन कलर असतात. कोणती कोणती मांजर पूर्ण व्हाईट असते, कोणती मांजर पूर्ण व्हाईट असते, तर कोणती पूर्ण ब्लॅक असते. पण बघा, काही मांजर ब्लॅक आणि
काळा कलर पण असते. तर काय म्हणत आहे, अ ब्लॅक अँड अ व्हाईट कॅट, म्हणजे काळी आणि पांढरी मांजर. एकच मांजर आहे पण ती ब्लॅक आणि व्हाईट कलरची आहे. ती कुठे आहे, टेबलवर आहे. तर काय झाला, हा सब्जेक्ट सिंगुलर सब्जेक्ट झाला. तर वर्ब सुद्धा काय येणार, सिंगुलर. वर्ब कोणते येणार, सिंगुलर. हॅज सिंगुलर आहे, इज सिंगुलर आहे, शॉल नाही, आर प्लुरल. इथे सॉरी, इथे हॅव असायला पाहिजे होतं. तर बघा, अ ब्लॅक अँड व्हाईट कॅट इज ऑन दी टेबल. तर काय येणार, इज येणार. काय येणार, इज येणार. टेबलवर आहे. आणि हॅज असता तर हॅज पण नसता आला, कारण की हॅज सोबत क्रियापदाचं तिसरं रूप लागते. ते इथे क्रियापदाचं तिसरं रूप दिलं आहे का, नाही, म्हणून इजच येणार. बघा आता इथे काय आहे, दोन आर्टिकल. दोन आर्टिकल म्हणजे दोन सब्जेक्ट. दोन सब्जेक्ट म्हणजे काय झालं, प्लुरल सब्जेक्ट. जेव्हा दोन सब्जेक्ट अँडने जोडले असते तेव्हा प्लुरल वर्ब घ्यायचं, हे तर माहीतच पाहिजे. पण बघा, अ ब्लॅक अँड अ व्हाईट ड्रेस, एक ब्लॅक कलरचा ड्रेस आहे आणि एक व्हाईट कलरचा ड्रेस आहे, म्हणजे दोन ड्रेस आहे. समजलं. जर असं असतं अ ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस, अ ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस, तर म्हणजे काय झालं असता, ड्रेस काळा आणि पांढरा आहे. पण काय म्हटलंय, अ ब्लॅक अँड अ व्हाईट ड्रेस, एक काळा आणि एक पांढरा ड्रेस, बीन परचेस बाय लिसा, म्हणजे दोन ड्रेस तिने परचेस केले आहे. तर प्लुरल सब्जेक्ट, प्लुरल वर्ब, हॅज येणार का, नाही. हॅव येणार का, येईल. इज येणार का, नाही. वाज येणार का, नाही, कारण की सिंगुलर आहे. हॅव प्लुरल आहे. अ ब्लॅक अँड अ व्हाईट ड्रेस हॅव बीन परचेस बाय लिसा. काळा आणि पांढरा ड्रेस बीनाने, लिसाने परचेस केला आहे. बघा, मेनी, अ मेनी, मेनी, अ मेनी असं जर दिसत असेल तर त्याच्यावर हात ठेवायचा, म्हणजे एक आधीचा फोडून टाकायचा. मग का राहते, अ फ्लावर. याच्यावर हात ठेवायचा, मग का राहते, अ फ्लावर. अ फ्लावर काय, सिंगुलर सब्जेक्ट. तर वर्ब सुद्धा काय ना, सिंगुलर. मेनी, अ मेनी अ असलं तर काय करायचं, मेनी फोडायचं. अ फ्लावर, अ फ्लावर. मेनी नंतरच बघायचं अ पासून, तर काय असते, सिंगुलर. अ फ्लावर, सिंगुलर सब्जेक्ट. तर काय येणार, वर्ब सुद्धा सिंगुलर. आर येणार का, नाही, प्लुरल आहे. वेअर येणार का, नाही, प्लुरल आहे. हॅव काय, प्लुरल आहे. तर इथे काय येणार, इज. अ फ्लॉवर इज बॉर्न टू ब्लश अनसीन. मेनी अ फ्लॉवर इज बॉर्न टू ब्लश अनसीन. समजलं. मेनी, अ मेनी मध्ये बघा, जेव्हा कधी मेनी आणि अ मेनी आला तर पहिलं फोडून टाकायचं, म्हणजे असं समजायचं की ती आहे नाही, किंवा त्याच्यावर हात ठेवायचा आणि सेंटेन्स बघायचं. मेनी फ्लॉवर्स, मेनी फ्लॉवर्स काय, प्लुरल. प्लुरल सब्जेक्ट. वर्ब सुद्धा काय येणार, प्लुरल. इज काय, सिंगुलर. वाज काय, सिंगुलर. हॅज काय, सिंगुलर. तर काय येणार, आर. अ मेनी फ्लॉवर आर बॉर्न टू ब्लश अनसीन. अ मेनी फ्लॉवर आर बॉर्न टू ब्लश अनसीन. समजला. अगदी सोपं आहे विद्यार्थ्यांनो. बघा, खरंच तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करून टाका. आणि हे 125 रूल्स अगदी तोंडपाठ करून ठेवा. इंग्लिश ग्रामर साठी हे 125 रूल्स अतिशय महत्वाचे आहे. हे जर तुम्हाला आले, हे पाठ करा, मग प्रॅक्टिस करायची. मग तुमचे इंग्लिश ग्रामर मधले मार्क्स जाणार नाही. इट इज हाय टाइम आय अ न्यू पेअर ऑफ चेन्स. बघा, इट इज टाइम. थँक्यू. इट इज, इट इज टाइम किंवा इट इज हाय टाइम याच्यानंतर जर सब्जेक्ट आला तर त्याच्यानंतर क्रियापदाचं नेहमी दुसरं रूप घ्यायचं. बघा, इट इज टाइम, इट इज हाय टाइम याच्यानंतर जर सब्जेक्ट आला, काय, जर सब्जेक्ट आला तर क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं. इट इज हाय टाइम, सब्जेक्ट आला आय, आय नंतर काय घ्यायचं म्हटलं, मग सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं दुसरं रूप. क्रियापदाचं दुसरं रूप कोणतं आहे, बाय नाही आहे, बाईज नाही आहे, बाईंग आहे का, नाही, बॉट आहे. काय आहे, इट इज हाय टाइम आय बॉट अ न्यू पेअर ऑफ जीन्स. आय बॉट अ न्यू पेअर ऑफ जीन्स. काय आहे, वी टू. आय विश, अरे, आय वेअर अ प्रिन्स. आय विश आय अ प्रिन्स. बघा, जेव्हा कधी वाक्यामध्ये विश सब्जेक्ट, विश शब्द असतो
आणि नंतर पुन्हा दुसरं सेंटेन्स असेल. आय सोबत सिंग्युलर प्लुरल येत असतो वर. पण बघा, जेव्हा कधी इमॅजिनरी सेंटेन्स असते, म्हणजे मी राजा असणार, मी प्रधानमंत्री असणार, मी मुख्यमंत्री असणार, मी पक्षी असणार, किंवा मीच नाही कोणी पण, तू पक्षी असणार, तू प्रधानमंत्री असणार, तू सीएम असणार, म्हणजे इमॅजिनरी सेंटेन्स असेल तर नेहमी काय घ्यायचं, वेअरच घ्यायचं. काय घ्यायचं, वेअर. आय विश आय वेअर ए प्रिन्स. लक्षात ठेवा, कन्फ्युज होते. आपल्याला वाटते आय सोबत तर वॉज येते, वेअर येतो का, नाही. पण काय असते, जेव्हा विश इमॅजिनरी सेंटेन्स किंवा हायपोथेटिकल सेंटेन्स, म्हणजे जिथे इच्छा दाखवली असते, तू पक्षी असणार, मी पक्षी असणार, तू मासा असणार, मी मासा असणार, तू प्रधानमंत्री असणार, मी प्रधानमंत्री असणार, असं जर असेल इमॅजिनरी सेंटेन्स तर नेहमी वेअरच घ्यायचं. वेअरच घ्यायचं, सब्जेक्ट प्लुरल असो. बघा मित्रांनो, रूल नंबर 23 काय म्हणतो, यू हॅड बेटर मोर फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. मोर फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. बघा, जेव्हा कधी वाक्यामध्ये हॅड बेटर दिसला, हॅड बेटर दिसला, तर त्याच्यानंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं. काय घ्यायचं, क्रियापदाचं पहिलं रूप. याचा अर्थ काय होतो, यू हॅड बेटर मोर फ्रुट्स व्हेजिटेबल. जेव्हा आपण म्हणतो तू बरं झालं असतं, तू जास्ती फ्रुट्स आणि व्हेजिटेबल खाल्लं असतं तर बरं झालं असतं, तू हे केलं असतं तर बरं झालं असतं, तू ते केलं असतं तर बरं झालं असतं. तर तेव्हा काय यूज केल्या जाते, हॅड बेटर. तर तू मोर फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स खाल्ले असते तर बरं झालं असतं. तर हॅड बेटर नंतर क्रियापदाचं नेहमी पहिलं रूप. तर पहिलं रूप काय येणार, इट. इट्स येणार का, नाही. इट येणार का, नाही. इटिंग येणार का, नाही. तर काय येणार, यू हॅड बेटर इट मोर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल. तू फ्रूट तू भरपूर फ्रूट आणि व्हेजिटेबल खाल्ले असते तर बरं झालं असतं, असं आहे. ही गॉट अप अर्ली दॅट मॉर्निंग लेस्ट ही द ट्रेन. बघा, लेस्ट आहे ना, काय नेहमी असते, काय निगेटिव्ह सेन्स साठी वापरला जातो. लेस्ट हा नेहमी निगेटिव्ह सेन्स साठी वापरला जातो, म्हणजे भीती. ही गॉट अप अर्ली, तो सकाळी लवकर उठला कारण त्याची ट्रेन मिस झाली असती. तो मिस त्याची ट्रेन मिस झाली असती जर तो उशिरा उठला असता तर. म्हणून काय झालं, त्याच्या मनात भीती होती. कोणती भीती होती, जर तो उशिरा उठला असता तर ट्रेन मिस झाली असती. म्हणून तो काय झाला, तो लवकर उठला. म्हणून तो लवकर उठला, असा लेसचा हे असतो, मीनिंग असतो. निगेटिव्ह साठी यूज केला जातो. आणि लेस सोबत नेहमी काय वापरल्या जाते, लेस सोबत नेहमी शुड वापरल्या जाते. आणि शुड सोबत काय वापरल्या जाते, वी वन. बघा, लेट्स असेल वाक्यात तर दुसऱ्या वाक्यात शुड असते. लेस सोबत शुड वापरल्या जाते आणि शुड सोबत वी वन. तर मग बघा, ही गॉट अप अर्ली दॅट मॉर्निंग, लेस्ट आला तर ही शूड शाल येणार का, नाही. ही शूड मिस दी ट्रेन. लक्षात ठेवा, लेस सोबत नेहमी शूड आणि शूड सोबत वी वन. हे आपण आधीच शिकलो. रूल नंबर 26 आहे, लिसा स्पीक ॲज इफ शी अ बॉस. बघा, वाक्यामध्ये ॲज, विश असे शब्द आले म्हणजे वाक्य इमॅजिनरी असणार किंवा हायपोथेटिकल. लिसा अशी बोलते जशी ती जणू बॉस आहे. ती बॉस आहे का, पण नाही. पण ती कशी बोलते, बॉस असल्यासारखी. तर काय येणार, शी सोबत वेअर. वेअर असते. जेव्हा इमॅजिनरी किंवा हायपोथेटिकल सेंटेन्स असते तेव्हा वेअरच वापरला जातो. सब्जेक्ट कोणता पण असो, वेअरच वापरला जातो. लिसा जणू अशी बोलते जणू तीच बॉस आहे. ती बॉस आहे का, नाही. पण ती कशी बोलते, जणू बॉस आहे ती. म्हणून इफ शी वेअर ए बॉस. सॉरी, ॲज नंतर इफ येत असेल आणि विश येत असेल तर इकडे काय घ्यायचं, वेअर. ठीक आहे, सब्जेक्ट कोणता पण असो. रूल नंबर 27 काय म्हणतो बघा, अ नंबर ऑफ हाऊस कुड बी बिल्ट. कुड बी
हा बिल्ट इथे यायला पाहिजे. बघा जाऊ दे, ते डिमॉलिश सो दॅट द सुपर मार्केट, ते जाऊ दे. आता सेंटेन्स पुरे इकडे ते झालं. काय अ नंबर ऑफ हाऊस. बघा विद्यार्थ्यांना, जेव्हा कधी अ नंबर ऑफ सॉरी अ नंबर ऑफ आणि इकडे सब्जेक्ट असेल आणि इकडे वर्ब असेल, तर बघा जेव्हा कधी वाक्यामध्ये अ नंबर ऑफ हाऊस असेल, तर अ नंबर ऑफ हाऊस, हाऊस नाही, अ नंबर फक्त, अ नंबर ऑफ नंतर काय घ्यायचं, सब्जेक्ट नेहमी प्लुरल घ्यायचा आणि वर्ब सुद्धा प्लुरल. अ नंबर ऑफ सोबत सब्जेक्ट नेहमी प्लुरल घ्यायचा आणि वर्ब सुद्धा प्लुरल घ्यायचा. अ नंबर ऑफ हाऊस, हाऊस सिंगुलर आहे की प्लुरल आहे, सिंगुलर, तर इथे काय पाहिजे, अ नंबर ऑफ हाऊसेस पाहिजे, अ नंबर ऑफ हाऊसेस. आणि वर्ब काय पाहिजे, वर्ब सुद्धा प्लुरल पाहिजे. तर प्लुरल वर्ब कोणता आहे, वेअर. इज आहे का, नाही. हॅज आहे का, नाही. अ नंबर ऑफ सोबत सब्जेक्ट प्लुरल आणि वर्ब सुद्धा प्लुरल. अ नंबर ऑफ हाऊसेस, वेअर, बिल्ड, असं पाहिजे. लक्षात ठेवा. रूल नंबर 29 आहे, द नंबर ऑफ प्लेयर. बघा अ नंबर सोबत प्लुरल नाऊन, प्लुरल वर्ब, आणि द नंबर सोबत काय असते, द नंबर बरोबर काय असते, सब्जेक्ट प्लुरल पण वर्ब सिंगुलर, पण वर्ब काय असते, सिंगुलर. द नंबर सोबत प्लुरल सब्जेक्ट पण वर्ब सिंगुलर. द नंबर ऑफ प्लेयर्स, द नंबर ऑफ प्लेयर्स इज इन द गार्डन. आर येणार का, नाही. कारण की द नंबर काय असते, सिंगुलर सब्जेक्ट असते, सिंगुलर सब्जेक्ट. द नंबर काय असते, सिंगुलर सब्जेक्ट. सिंगुलर सब्जेक्ट सोबत काय येत असते, सिंगुलर वर्ब. आणि बघा ऑफ नंतर काय असते, हे ऑब्जेक्ट असते, तर इथे नेहमी प्लुरल घ्यायचं, प्लुरल नाऊन घ्यायचं. ठीक आहे, मी सब्जेक्ट बोललो पण इथे नाऊन, नाऊन प्लुरल घ्यायचा. ठीक आहे. इफ शी वर्क हार्ड शी विल सक्सेड. जेव्हा कधी वाक्यामध्ये इफ अनलेस असेल, तर याच्यानंतर विल किंवा शाल, विल किंवा शाल येत नसते. लक्षात ठेवा, जेव्हा वाक्य मध्ये इफ आणि अनलेस असते, तर त्या वाक्यामध्ये विल आणि शाल येत नसते. इफ शी विल वर्क हार्ड, इफ सोबत विल येते का, नाही, आताच सांगितलं. तर काय ना, इफ शी वर्क हार्ड शी विल सक्सीड. जर ती हार्डवर्क करेल तर ती सक्सेस, तर ती सक्सेस होणार, तर ती सक्सेस होणार, असं आहे. रूल नंबर 31 आहे, आताच आपण बघितलं. इफ आणि अनलेस मध्ये काय येत असते, शाल विल येत नसते, शाल विल येत नसते. तर काय येणार, अनलेस येणार. एक मिनिट, अनलेस सोबत शाल विल येत नसते, इफ आणि अनलेस सोबत शाल विल येत नसते. तर काय होणार, अनलेस ही पे द बिल, अनलेस ही पे द बिल हिज इलेक्ट्रिसिटी विल बी कट ऑफ. जर तिने बिल भरलं नाही तर तिची इलेक्ट्रिसिटी कट होणार, असा वाक्याचा अर्थ आहे. लक्षात ठेवा, इफ आणि अनलेस सोबत शाल विल येत नसते. अनलेस टॉम डज नॉट अंडरस्टँड मी आय डोंट केअर ऑफ हिम. बघा जसं इफ आणि अनलेस सोबत शाल विल येत नसते, तसेच इफ आणि अनलेस बरोबर समोर नॉट येत नसतो. नॉट येते का, नाही येणार. तर इथे काय होणार, नॉट नाही येणार. मग काय येणार, अनलेस टॉम डज अंडरस्टँड मी आय डोंट केअर ऑफ हिम. पण बघा डज प्लस अंडरस्टँड, डज प्लस अंडरस्टँड काय होत असते, अंडरस्टँड, अंडरस्टँड काय होत असते, अंडरस्टँड. तर डज पण येणार नाही आणि अंडरस्टँडचं काय होणार, अंडरस्टँड. बघा डज प्लस अंडरस्टँड म्हणजेच काय असते, अंडरस्टँड. डज अंडरस्टँड असं लिहिण्यापेक्षा अंडरस्टँड लिहायचं. अनलेस टॉम अंडरस्टँड मी आय डोंट केअर ऑफ हिम. जर टॉम मला समजत नसेल तर मी त्याची केअर करणार नाही. ठीक आहे. व्हॉट यू आर डुईंग. बघा वाक्याला जर प्रश्नार्थी चिन्ह असेल, जर म्हणजे
प्रश्नार्थी वाक्य असेल तर वाक्याची सुरुवात व्हॉट आर यू डुईंग, तर काय येत असते, सब्जेक्टच्या आधी वर्ब येत असते. सब्जेक्ट कोणता, यू, वर्ब, तर सब्जेक्टच्या आधी वर्ब येत असते. वाय आर यू, व्हॉट आर यू डुईंग येणार, व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग. लक्षात ठेवा, जेव्हा प्रश्नार्थी वाक्य असेल म्हणजे वाक्याच्या शेवटी जर प्रश्नार्थी चिन्ह असेल म्हणजेच काय झालं, प्रश्नार्थी वाक्य असेल तर वर्ब, सब्जेक्टच्या आधी वर्ब येत असते, सब्जेक्टच्या आधी वर्ब येत असते, सब्जेक्टच्या आधी वर्ब येत असते. लक्षात ठेवा. ब्रेड अँड बटर माय फेवरेट ब्रेकफास्ट. ब्रेड आणि बटर, बघा अँड आहे, दोन सब्जेक्ट आहे, तर वर्ब काय ना प्लुरल, पण असं नसते. ब्रेड आणि बटर, बघा आपण ब्रेडला बटर लावून खात असतो, आधी ब्रेड खातो नंतर बटर खातो का, किंवा बटर आधी खातो नंतर ब्रेड खातो का, नाही. जसं दाल अँड राईस इज माय फेवरेट, इज माय फेवरेट डिश, दाल अँड राईस माय फेवरेट डिश. तर इथे इज येणार की आर येणार, इथे इज येणार, कारण की दाल आणि राईस ही एकच डिश झाली, तसेच ब्रेड आणि बटर ही एकच डिश झाली. आपण दाल आधी खातो मग नंतर राईस खातो का, दाल आधी खातो नंतर राईस खातो का, नाही, डाळ आणि भात सोबतच खातो, म्हणून दाल अँड राईस इज झालं, ब्रेड अँड बटर इज झालं. समजलं, तर काय येणार, सिंगुलर वर्ब येणार. रूल नंबर 35 आहे, दे वॉन द अवॉर्ड बाय हार्ड ॲज अ टीम. बघा विद्यार्थ्यांनो, वाक्यात बाय म्हणजे प्रेपोजिशन, प्रेपोजिशन आलं तर त्याच्यानंतर काय घ्यायचं, जिरण घ्यायचं. जिरण म्हणजे काय असते, क्रियापदाचं चौथं रूप म्हणजेच आय एन जी फॉर्म. दे वॉन द अवॉर्ड, त्यांनी अवॉर्ड जिंकला, कसा, बाय वर्किंग हार्ड ॲज अ टीम, टीमने हार्ड वर्क करून अवॉर्ड जिंकला. प्रेपोजिशन नंतर काय घ्यायचं, जिरण घ्यायचं. ठीक आहे, जसं बाय आलं तर त्याच्यानंतर काय घ्यायचं, जिरण घ्यायचं, बिफोर आय एन जी फॉर्म घ्यायचा. लक्षात ठेवा. आय हॅव स्टॉप द न्यूज ऑनलाईन, द न्यूज पेपर, बिकॉज, बिकॉज, अरे बाबा, बिकॉज नाव आय रीड, because now I read the newspaper. I have stopped the news on, sorry, I have stopped the newspaper online. जे असेल ते जाऊ द्या. आय हॅव स्टॉप. बघा विद्यार्थ्यांना, जेव्हा कधी वाक्यामध्ये तुम्हाला स्टॉप, डिनाय किंवा प्रोहिबिट, वाक्यामध्ये जर तुम्हाला स्टॉप, डिनाय, प्रोहिबिट हे शब्द जर दिसत असेल तर त्याच्यानंतर काय घ्यायचं, जिरण. जिरण म्हणजे काय, क्रियापदाचं चौथं रूप आय एन जी फॉर्म. वाक्यात काय दिसलं, स्टॉप, डिनाय किंवा प्रोहिबिट, स्टॉप, डिनाय, प्रोहिबिट हे शब्द दिसले तर त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप घ्यायचं, म्हणजे काय घ्यायचं, जिरण फॉर्म घ्यायचा, जिरण फॉर्म. बाईंग, आय हॅव स्टॉप बाईंग द न्यूजपेपर, बाईंग द न्यूज ऑनलाईन. आय हॅव स्टॉप बाईंग द, बाईंग काय घ्यायचं, बाईंग. पीटर इन न्यूयॉर्क सिन्स ही वॉज ए चाइल्ड. बघा वाक्यामध्ये जर सिन्स हा शब्द दिसत असेल, काय, सिन्स, तर त्याच्या आधी नेहमी काय घ्यायचं, सिंपल, सॉरी, प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट.
आणि इकडे काय दिसत असेल V2 म्हणजे सिंपल पास्ट दिसत असेल सिंपल पास्ट। जेव्हा सिन्सनी दोन वाक्य जोडले असतात, सेकंड वाक्य जर सिंपल पास्टने असेल V2 ने, इकडे काय करायचं प्रेझेंट परफेक्ट। प्रेझेंट परफेक्ट साठी काय येणार हॅव येते का येते, इज येते का नाही, आर येते का नाही, काय येत असते प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅव हॅज येत असते। पण इथे सब्जेक्ट काय सिंगुलर, तर वर्ब सुद्धा काय येणार सिंगुलर, हॅव येणार का नाही हॅज लाईक, हॅज लाईक। सीनच्या आधी प्रेझेंट परफेक्ट आणि सीनच्या नंतर सिंपल पास्ट टेन्स। ठीक आहे, याचं बघा आय हॅव नॉट इटन फ्रेंच फूड सिन्स आय, काय आहे ना इथे काय हॅव नॉट इटन प्रेझेंट परफेक्ट आहे, पण सिन्स आलाय, जर सिन्सच्या आधी प्रेझेंट परफेक्ट असेल तर सिन्स नंतर काय असते, सिन्स नंतर काय असते सिंपल पास्ट। सिंपल पास्ट म्हणजे काय असते V2, V2 घ्यायचं हा। आणि प्रेझेंट परफेक्ट म्हणजे काय हॅव किंवा हॅज, यांच्यासोबत काय घ्यायचं V3। समजलं? बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 39 आहे म्हणजे रूल नंबर 39। राज इज सिनियर हिम बाय 3 years। राज इज सिनियर हिम बाय 3 years। बघा जेव्हा कधी वाक्यामध्ये सिनियर, ज्युनियर, प्रेफर, सीनियर ज्युनियर प्रेफर, रेप, सीनियर ज्युनियर, इन्फेरियर, इन्फेरियर असे जर शब्द येत असेल तर त्याच्यानंतर काय घ्यायचं टू घ्यायचं। सिनियर टू, ज्युनियर टू, प्रेफर टू, इन्फेरियर टू। समजलं? जेव्हा शब्दाला IOR लागून असेल तर त्याच्यानंतर काय घ्यायचं टू घ्यायचं। सिनियर टू, ज्युनियर टू, प्रेफर टू, इन्फेरियर टू, काय घ्यायचं टू हा प्रेपोजिशन घ्यायचा, टू हा फिक्स प्रेपोजिशन घ्यायचा, टू घ्यायचा। त्याने येणार का नाही, फॉर येणार का नाही, बाय येणार का नाही, तर काय येणार राज इज सिनियर टू हिम बाय 3 years। रूल नंबर 40 आहे टॉम डज नॉट नो एनी मोर दॅन मी डू, एनी मोर दॅन मी डू। बघा वाक्यात दॅन आणि ॲजनी कंपेअर केले असेल किंवा दॅन आणि ॲज नंतर नेहमी सब्जेक्ट घ्यायचा, काय घ्यायचा सब्जेक्ट घ्यायचा। मी काय मी आहे ऑब्जेक्टिव्ह केस, मी आहे ऑब्जेक्टिव्ह केस, तर मीचा सब्जेक्टिव्ह केस काय असणार आय, काय येणार आय। याच्यानंतर काय घ्यायचा सब्जेक्टिव्ह केस घ्यायची, दॅन आणि ॲज नंतर नेहमी काय घ्यायची सब्जेक्टिव्ह केस घ्यायची। बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच संपले आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या, तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला समजेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।